सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ. तर बघा, सकाळची माझी लाडूच्या डब्याची तयारी चालली होती आणि इथं बटाट्याची भाजी बनवते मी. जिरे, मोहरी, कढीपत्ता हे घेतले सर्व साहित्य. आणि लाडूला वल्ल्या पालेभाज्या होत्या, तरी पण त्याला ना कोणीतरी मित्रांनी त्याच्या बटाट्याची भाजी आणली होती. तर म्हणलं मला पण तशीच सेम बनवून दे, म्हणून मग त्याच्यासाठी बनवते. बटाटे उकळून घेतले होते, कांदाही चिरून घेतलेला, कोथिंबीर, मिरची काही जास्त तिखट नव्हती त्यामुळं जास्त घेतली. आणि त्याला देताना पण मी काढूनच दिली होती मिरची. तर भाजी चाललेली माझी बनवायची. आणि त्याला त्याच्या आवडीचं दिलं ना म्हणजे भाजी, तर मग तो पूर्ण डबा फिनिश करून आणतो. नाहीतर मग भाजी रिटर्न येते आणि चपाती संपते. मग तो भाजी जास्त खात नाही. आणि त्याला परवा मी तांदूळची भाजी दिली होती, तर त्याला खूप आवडली. तर चपाती भाजी दोन्ही पण संपलं होतं. तर त्याच्या आजीनं शेतातनं आणली होती, थोडी होती ती. मला काल पण म्हणत होता तो फोन करून की सांगा आजीला आपल्या की तांदूळची भाजी मला आण म्हणून, मला आवडते. मग मी सांगितलं त्याच्या आजीला, तर आणेल उद्या बिद्या आली तर. इथं कांदाही चांगला लाल परतवून घेतला. तर सर्वजण म्हणतात की कॅमेऱ्यासमोर बोलत नाही, तर माझ्या फ्रंट कॅमेऱ्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं त्याच्यावरती पूर्ण ब्लर दिसतं, म्हणून मी फ्रंट कॅमेरा ऑन करून बोलत नाही. बॅकच्याच कॅमेऱ्याने शूट घेते. हळदी टाकले, तर बटाटे शिजवून घेतलेले परतून घेते. तर सगळेजण म्हणतात की इंग्लिश मिडियमचे खूप चोचले असतात किंवा त्यांना हेच द्या तेच द्या, तर तसं नाही बघा. तर लाडूच्या स्कूलमध्ये म्हणजे नियमच आहे की त्यांचं सांगणंच आहे की चपाती आणि भाजी, डेली चपाती भाजी द्यायची, स्नॅक्सचं काही द्यायचं नाही. त्याच्याबरोबर तुम्ही ड्रायफ्रूट द्या किंवा मग फ्रूट द्या कोणतंही, किंवा सॅलड द्या, असं सांगतात त्या. तर म्हणजे असं नाही की पिझ्झा द्या किंवा काही द्या. तर बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की काय स्कूलमध्ये असेल, पण लाडूच्या स्कूलमध्ये तसं नाही आहे. आणि मला बरेच जण म्हणले की त्याला मराठी येणार नाही. तर बघा, त्यांची सुरुवात समजा ॲपल असेल, तर त्याचं बिगिनिंग साऊंड अशीच ते उच्चार करतात. तर काही जण मला म्हटले की त्याला मराठी येणार नाही. तर आपल्या अभ्यास घेण्यावर असतं, मुलांकडे आपण किती लक्ष देतो आहे, आपण मराठी त्यांना किती समजावून सांगतो आहे त्याच्यावर असतं. आता तो घरी आला तर त्याला आम्ही मुळाक्षरं पण शिकवतो. जसा टाईम भेटेल तसं त्याच्या अभ्यासाबरोबर मुळाक्षरं किंवा 1, 2, 10पर्यंत असं त्याच्या वयानुसार आम्ही शिकवत राहतो. आता इथं बघा, तो चालला आहे स्कूलमध्ये आणि आबीची पी घेतो. आणि आज दिवसभर खूप पाऊस होता. पाऊस मला वाटतं 4च्या नंतरनंच उघडला. आणि मी पण गेले होते स्कूलमध्ये आणायला. आज भरपूर पाऊस होता, बंदच नव्हता आज पाऊस. लाडू स्कूलमध्ये गेल्यानंतर मी आबीला आंघोळ घालून झोपवलं आणि मग म्हटलं निवांत पूजा करावी. तर पूजा ही करून सगळे देव घेतले. त्याच्या खालचं वस्त्र नवीन बदललं. तर पूजा नवीन पीस हातरला, कारण तर बघा, हा दत्त महाराजांचा फोटो आहे ना, त्यांच्याबरोबर अनघलक्ष्मी. हे मला माहीत नव्हतं कधीच, पण मी कुठंतरी वाचलं होतं. तर त्यांचं मी व्रत केलं होतं, दत्त अनघलक्ष्मींचं. तर ते अनघलक्ष्मीचं व्रत आहे ना, खूप फलदायी आहे. मी कधी दिवशी माहिती सांगेलच त्या व्रताची. तर सर्व देवांना हळदी कुंकू हे लावून घेतलं. कलशाला पण वस्त्र हे बांधून घेतलं आणि कलशाला दागिने घातल्यानंतर कलश खूप छान दिसतो. म्हणजे पूजा झाली. देवीच्या पायावरती हळदी कुंकू हे सर्व वाहतात ना. तर का पाऊस
लाडूला मी शाळेतून घेऊन आल्यानंतर संध्याकाळी मी घरी आल्यावरती ह्यांनी चिकन आणलं होतं. तर लाडू सारखाच म्हणत होता, बाबा चिकन आणायचं आहे. आम्ही 2-3 महिने घरामध्ये केलंच नव्हतं का तर परडीचा कार्यक्रम झाला होता आणि जागरण गोंधळ पण झालं होतं. तर ते चिकन मी वाफलून घेतलं आणि आम्ही जास्त आणतच नाही, घरात बनवत पण नाही जास्त देवांमुळं. तर हे बघा, इथं मी खोबरं ते भाजून घेते. एक साईडला मी कुकरमध्ये चिकन वाफलून घेतलं होतं आणि एकदम सिम्पलच बनवलेलं, जास्त काही, कारण मला उशीर झाला होता जरा. तर इथं बघ खोबरं भाजते मी आणि आबी सारखाच रडत होता. खोबरं आणि कांदा चांगलं भाजून घेतला. आलं लसूण, माझ्याकडे कोथिंबीर नव्हती तर लाडूचे बाबा भाजायला लागलेत, कारण आबी रडत होता म्हणून मी त्याला घेतलेलं. आणि ते पण मला स्वयंपाकात मदत करतात आणि खूप छान स्वयंपाक पण बनवतात ते, कारण ते बाहेर राहिलेले आहेत, अगोदर बाहेर बॅचलर राहिलेले आहेत ना, त्यामुळे त्यांना स्वयंपाक जमतो. आणि भाकरी माझ्यापेक्षा छान त्यांना भाकरी जमतात बनवायला. ते तर बघा, ते कांदा वगैरे भाजून घेतात. नंतर मग मी मसाला बारीक केला आणि चिकन हे केलं. आम्ही जास्त बनवत नाही, कारण मी मला ते देवांची पूजा ही करायची असते आणि मला नाही ते असं वाटतं की आपण एवढं चांगली पूजा ही करतो आणि ते खाल्लं की मग मनात असं येत राहतं की नाही का आपण काहीतरी पाप करतोय. बघा, हे इथं मी मसाला चांगला परतवून घेते. मसाला फ्राय झाला की त्याच्यामध्ये घरकुलचं पॅकेट असतं, घरकुलचं एक पॅकेट टाकायचं आणि हे टाकायचं घरगुती मसाला. जास्त मसाले वापरले ना की भाजीत पण असं जळजळ करते खाताना, पण मसाल्यांचा जास्त वापर केला की जळजळ करते. तर हे म्हणले मला पित्त झाले, दुसरे मसाले का वापरू नको, फक्त ते घरकुलचं आहे तेच टाक. मग मी घरकुलचा मसाला होता तो तेवढाच टाकला, गरम मसाला आणि घरगुती चटणी. आणि ह्या मसाल्याला ना थोडंसं पाणी टाकून थोडंसं तरीपर्यंत शिजवायचं आणि शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन हे टाकायचं. तिथं मी तरी पावडर काहीच वापरलं नव्हतं, तरी पण भाजीला छान तरी आली होती. आणि मी लाडूला शाळेतून आणायला गेले ना, खूप पाऊस होता, आम्ही येताना भिजलो. पण लाडूला मी जर्किंग घातलं होतं सकाळचं, त्याचं घालून गेलेलं तेच नेलं होतं मी परत ना. आणि त्याचा बाबा घरी होते तरी पण नाही, म्हणले मम्मालाच पाठवा तुम्ही, मला मम्मा येत नाही माझे घ्यायला म्हणून. मग मीच गेले होते. म्हटलं जाऊ देत, तो सारखाच म्हणतोय तर एक दिवस जाते. आणि मला बघितल्यावर तो एवढा खुश झाला ना. काय होतं, हे गाडीवर येतात 5 मिनटात आणतात, त्याला आधीमध्ये कुठं खायला वगैरे काय घेत नाहीत आणि मी पण जास्त घेत नाही. पण मग येताना त्यांनी माझ्याकडून महाराष्ट्र बेकरी आहे ना खंडाळामध्ये, तिथून आम्ही हे घेतलं, बनपाव घेतले. मग घरी आल्यावरती त्याला दूध आणि ते दिलं बनपाव. ते तर मी गरम पाणी ओतून चिकनमध्ये हे केलं होतं, कारण लाडू जास्त तिखट खात नाही, मग त्याला ते अळणीच द्यायला लागतं खायला. लाडू बाजरीची भाकरी पण जास्त खात नाही, ते पोटात दुखतं बाजरीच्या भाकरीनं. मला म्हणतो बाजरीची भाकरी करत जाऊ नको, मला फक्त चपातीच द्यायचं. पण त्याला थोडी थोडी सवय मी लावणार आहे बाजरीच्या भाकरीची पण. ते बघा, मसाल्याला चांगलं तेल सुटले आणि तरी पण आली. आणि लाडूचे बाबा पण म्हणले सारखे उपवास हे करते मग आम्हाला खायला भेटत नाही, मग नॉनव्हेज बनवत नाहीस तू, म्हणून मग भरपूर दिवसातून आज बनवलं होतं. म्हणजे 2-3 महिने आम्ही बनवलंच नव्हतं. जानेवारीपासून माझे मंगळवार चालू होते, 11 मंगळवार. 11 मंगळवार झाले की आम्ही परडीचं बदलून आणलेलं त्याचा कार्यक्रम झाला, जागरण गोंधळ झाला. आणि नंतर मग 1.25 महिना मी म्हणलं नवीन परडी आणली तर घरात करायचंच नाही म्हणून मग केलंच नव्हतं. 1.25 महिना आम्ही पाळलं. मग गुरुपौर्णिमेला चपाती खीर त्याचा नैवेद्य मी दाखवला देवांना सर्व, आणि मग त्याच्यानंतर आजच बनवले.
पीस सगळे टाकले आणि हे केलं. आणि पाणी लाडू पुरतं आणि आबीपुरतं थोडंसं ठेवलेलं. आबीला पण ह्यांनी थोडंसं कलेजी शिजवलेली चारलं, एकदम बारीक तुकडा चारला, कारण त्याला पचायला पचनाचं त्याचा खूप प्रॉब्लेम आहे. त्याला आणि दात निघत आहेत, त्यामुळे तो जुलाब पण करतोय. मी भाजी उकळून घेतली आणि एक साईडला बाजरीच्या भाकरी केल्या, भात केला आणि नंतर लाडूचे बाबा ही जेवले. आणि लाडू काही लवकर झोपतच नव्हता आणि मला व्हिडिओ एडिट करायला टाईमच नाही मिळाला. मग मी आज शॉपमध्ये बसून व्हिडिओ एडिट केला आणि मग नंतर म्हटलं अपलोड करावा, कारण आज लेटच होणार आहे व्हिडिओ यायला. तर लाडूला मी म्हटलं की लाडू भाकरी करत होता आणि मला ना तो मध्येच त्याचं मी स्वयंपाक करायला उभी राहिली की तो डबा घेतो पिठाचा आणि त्याच्यावरती उभा राहतो. उभा राहून मग हे काय करते, मग मी हलवतो, मी करतो. तर त्याला म्हटलं मी, तू मोठा झाला ना मग तू कर. तर मला म्हणतो मी मोठा झाला मी बाबा होणार ना. आणि तो बोलल्यावरती आम्ही दोघं पण भरपूर हसलो. तर मग मला म्हणते, मग मी लाडू कुणाला म्हणायचं? आता ह्याच्या प्रश्नाची उत्तरं, एवढे प्रश्न असं विचारतो ना की एवढ्याशा वयात त्याला काय समजून सांगायचं. म्हणून मी त्याला म्हटलं, हा बाळा, तू मोठा झाल्या बाबांसारखा झाला ना की मग तू स्वयंपाक बनव, तुला पण मी शिकवते. तर इथं मग मी बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या आणि लोखंडी कढईत कोणती पण भाजी अगदी सिंपल जरी बनवली ना तरी भाजी खूप छान होते. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर ह्यांना तर म्हणजे फ्रायच लागतं चिकन, पण आज ते म्हणले मला फ्राय नको, मला ना असं घास रुतल्यागत होते पित्तामुळं, तर मला पातळच भाजी बनव. तर इथं मग लाडूंची लुडबुड येण्यासारखी चालूच असते. आणि मला तो पोएम मी म्हणून दाखवत होता. तर मला म्हणतो, मला भाकरी मी पलटी करतो. तर म्हटलं, बाळा मोडल, तुझ्या हाताला पकडून मी करते. आणि मध्ये पण म्हटलं मी थापतो, मला पण थापायला दे भाकरी. तर त्याला म्हटलं तू हात धुवून ये, मग मी देते थापायला भाकरी. तर सारखं ते लुडबुड चालूच असते. पण इथं खरपूस चांगली भाजली आहे भाकरी. आणि मला म्हणतो, मम्मा मला प्लेटमध्ये दे भाकरी थापायला. अशा 2-3 भाकरी करून घेतल्या. चुलीवरती तर खूप छान पापड येतो भाकरीला. आणि म्हणजे कसं, तर बघा इथं हे सेल्फी स्टँड आहे ना, मोबाईलचं स्टँड. तर हे मला आमच्या शेजारच्या ताईंनी दिलं होतं. तर त्यांचं मोबाईलचं दुकान आहे ना. तर हे किचन मी साफ करून घेतले. गुड नाईट, बाय बाय बोल ना. गुड नाईट, बाय बाय. इकडं बघ, इकडं. गुड नाईट, बाय बाय. अजून म्हणतोय व्हिडिओ को लाईक करे, चॅनल को सब्सक्राइब करे. अजून